नमस्कार. आज शंकराचार्यांची जयंती आहे. आद्य श्री शंकराचार्य, ज्यांचे आईवडील सर्वाभूती भगवत भाव पाहणारे म्हणजे अद्वैत सिद्धांताचेच प्रणेते होते. त्यांच्या 12 वर्षांच्या शिवाच्या तपश्चर्येला आणि रुद्राध्यायाच्या जपाला फळ येऊन स्वतः शंकरांनी ज्यांना सांगितलं होतं की माझाच अंशावतार तुमच्या पोटी जन्माला येईल, आणि त्याप्रमाणे शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या आईवडिलांना, ज्यांनी अनेक वर्ष शिवाची तपश्चर्या केली, त्यांना शंकराचार्य नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. जन्म झाला कालडी दक्षिणेमध्ये, पण उत्तरेत जाऊन हिंदू धर्माचा प्रचार, आजही आपण केदारनाथ मंदिराच्या मागे जर बघितलं तर त्यांचा मठ आपल्याला आढळून येतो. अतिशय कष्ट घेऊन परिश्रमाने त्यांनी भारताचा धार्मिक चेहराच पालटून टाकला. अद्वैत मताची दीक्षा सर्वांना द्यावी अशा ध्येयाने प्रेरित होऊन सर्व दिशांना त्यांनी मठांची स्थापना केली आणि हिंदू धर्माचं स्थान बळकट केलं. ज्ञानदानाची अखंड योजना सज्ज केली. सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांचं स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे, कारण सध्या काय परिस्थिती ओढवलेली आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. आज आपण त्यांचं एक स्तोत्र पठण करूया, जे स्तोत्र मी नंतर ग्रुपवर पण पाठवणारच आहे. स्तोत्राचं नाव आहे श्री गणेश स्तोत्र. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगम्यानगम्यं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. शंकराचार्यांना माझे अनेक अनेक प्रणाम. धन्यवाद.